कुठून आलात तुम्ही? कोळकेवाडी. कोळकेवाडी. वा वा. दादा काय वय काय तुझं? 8 वर्ष. बघा आवड आहे मित्रांनो. कारण तुम्ही जर माझ्या पाठीमागाल बघाल तर पूर्ण डायरेक्टली दरी आहे. सो सावकाश सावकाश या. आणि मी तर म्हणेन की मजा मस्ती करू नका ह्या पॅचमध्ये तरी. रॅलिंगचा टप्पा जो की सगळ्यात शेवटचा टप्पा मानला जातो मित्रांनो या ट्रेकचा, तो आता चालू झालेला आहे. हा कुठून आला तुम्ही? चालोटी. आणि बघा एवढी छोटी मुलगी आहे मित्रांनो, 18 वर्षाची मला आणि एवढ्या खालून एवढं सगळं मटेरियल आणणं ह्या ठिकाणी, आणि ते आपल्यासाठी बघू शकता पूर्णपणे भजी वडापाव सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. नागाच्या फणासारखं दिसणारं एक सुळका आहे, आणि वरती एक नागेश्वर म्हणून एक देवस्थान आहे, खूप सुंदर देवस्थान आहे. 12ही महिने पाण्याचा स्रोत मित्रांनो त्या शिवपिंडीवर होत राहतो. आणि हा एक आहे ना चढ लागतो सुरुवातीला, तो एवढा डेंजर आहे की इथे गाड्या तुमची स्लिप होतातच. कारण रस्त्याच्या दोन्ही साईडला बघा पूर्णपणे अगदी गुळगुळी आहे. ही बघा ही अशी साखळी आहे मित्रांनो, तर जास्त लोड देऊ नका साखळीला, एक जस्ट सपोर्ट म्हणून तुम्ही फक्त धरा. आमचं गाव सती. सती सगळेच नाही नाही, हे चिपळूणमधले वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो दरवर्षीप्रमाणे श्रावणामध्ये आपण नागेश्वरचा ट्रेक करतो, आज देखील करतो. आणि बघू शकता आपल्यासोबत कोणकोण आहे, निखिल आहे, निकेतन आहे, पृथ्वी आहे, आणि अजून बरेचसे मंडळी आहेत. तुम्ही जर बघाल ना क्राऊड आहे, ह्या वेळेला थक्क व्हाल एवढा क्राऊड आहे. काय सांगशील निखिल? बरेच जण आलोय, जवळजवळ 20-22 जण तरी आहे. अर्ध्यांना आम्ही ओळखत सुद्धा, म्हणजे चेहरे नवीन आहेत आमच्यासाठी. त्या सगळ्यांसोबत आता आपण एन्जॉय करणार आहोत. चला हा जो ट्रेक आहे ना तो आज आपण एन्जॉय करूया. आत्ता आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली जर तुम्ही बघायला गेलात ना मित्रांनो, तर चिपळूण तालुक्यातील चोरवणे हे गाव, आणि चोरवणे या गावामध्ये असलेलं हे श्रीदेव नागेश्वर हे देवस्थान खूप सुंदर असं देवस्थान आहे. माझ्यामध्ये जमिनीपासून खूप उंचीवर, मला वाटते 2 ते 2.5 डोंगर पार करून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. आणि सुरुवातीला म्हणजे इथून मागे जवळजवळ एक 8-10 वर्ष आधीची जर तुम्ही कंडिशन बघायला नाही तर खूप डेंजर होती. पण आता काय रिस्की असा विषय राहिलेला नाही, पूर्णपणे रोड वगैरे आहेत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या ट्रेक करू शकता. असं काय रिस्की आता काय राहिलेलं नाही. रॅलिंग वगैरे लावलेले आहेत, सर्व काय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपले अर्धे मेंबर पुढे गेलेत, सर्वांचे तुम्हाला इंट्रोडक्शन देईनच नंतर. बट म्हटलं टप्प्याटप्प्याने थोडं राहूया, जेणेकरून कसं आहे ना, थोडं पाठीपुढे राहिलं तर बरं आहे. सगळं एकत्र राहिलो तर मग कोण पुढे कोण मागे राहण्यापेक्षा अर्धे मध्ये अर्धे मागे त्याच्यानंतर अर्धे मागे असं आम्ही आता चाललेलो आहोत. आणि नेहमीप्रमाणेच जंगलातली सफर आहे, आनंद तर खूप जास्त असतो, तुम्हाला माहिती आहे. आपण आता खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रेक करत आहोत, तर म्हटलं हा देखील करूया. चला सुरुवातीचा पट्टा थोडा दमचक करणार असतो ह्या ट्रेकचा, एन्जॉय करूया. तर हो ट्रेक तर चालू झाला आहे, तुम्ही बघतात. दमचक करणारा पार्ट आहे सुरुवातीचा. आपल्यासोबत रोहित आहे. रोहित मित्रांनो लिंगडोंगराला नव्हता आपल्यासोबत, आज डायरेक्ट नागेश्वरचा जो ट्रेक आहे त्या ट्रेकला जॉईन झाला आहे. रोहित आज आपल्यासोबत किती पोर आहेत जर सांग? आज आपल्यासोबत मला वाटते 20च्या आसपास पोरं आहेत. आणि आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण, म्हणजे तुम्ही जर बघायला गेला तर एवढा क्राऊड आम्ही अजूनपर्यंत कधी नेला नाही. पहिल्यांदाच आम्ही जायचो पण 4-5 जण असे जायचो. आणि हे आहे म्हणजे समाधान आहे की एवढी पोरं आलेत. आणि बाकी अजून महिला वर्ग होता, त्यांना आम्ही शक्यतो ह्या ट्रेकसाठी नाही म्हटलंय, पण बऱ्याच पुढच्या ट्रेकसाठी त्यांनी आवर्जून सांगा एवढा विश्वास दाखवला. आणि अजून आपली क्वांटिटी 30 पेक्षा जास्त गेली असती, पण बऱ्याच जणांना काही वेगळे काम आले किंवा काय तुम्हाला माहितीच आहे ट्रिप असल्यावर, पण त्यातून सुद्धा 20 पोरं आज आपल्या इकडे आलेत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि समोर बघा हा पूर्ण अगदी मित्रांनो असा हा पायऱ्यांचा पार्ट आहे. इथून माझ्या मते अजून 1-2 टप्पा असेल पायऱ्यांचा, म्हणून पठार लागेल आणि नंतर आपल्याला नॉर्मल होईल. कारण हा जो पार्ट आहे ना तो पूर्णपणे तुम्ही जर बघाल तर दमचक करणार असतो. आणि किती छोटी छोटी मुलं आलीत बघा, अगदी म्हणजे खूप आपण एक म्हणतो खूप मोठी गोष्ट आहे ही. बघा कुठून आलात तुम्ही? कोळकेवाडी. वा वा. दादा काय वय काय तुझं? 8 वर्ष. बघा आवड आहे मित्रांनो, आवड आहे. कोळकेवाडीतून आलेत, सुंदर. मित्र हो ट्रेक तर चालू आहे, आणि तुम्ही बघू शकता ट्रेकच्या मध्ये आहेत ना ह्या ठिकाणी त्यांनी असे स्टॉल वगैरे लावलेले आहेत. तुम्ही आता बघा नागेश्वरचं ठिकाण आहे, इथून जवळजवळ अजून किती लांब असेल तरी एक अजून कमीत कमी 1 ते 2 डोंगर चढायला लागेल आपल्याला. आणि तुम्ही एवढं उंचवर देखील बघू शकता ह्या ठिकाणी हा स्टॉल लावलेला आहे मक्याचं वगैरे. या ठिकाणी बघा मित्रांनो असा हा स्टॉल वगैरे लावलेला आहे, मक्के वगैरे आहेत बघा.
मके आहेत, काकडे आहेत, सर्व काय ठेवलेलं आहे. काय बोलले काका? तुमचा हा जो स्टॉल आहे तो तुम्ही फक्त श्रावणामध्ये लावता की कसं काय महाशिवरात्री? प्रॉपर खालची गावातले आहेत तुम्ही? 18 वर्षाची मला ते इथे 18 वर्ष. आणि काय काय असतं आपल्याकडे? भजी, कांदा भजी, झुणका भाकर, हा. झुणका भाकर असते. आता उद्या सोमवार म्हणजे उद्या जास्त गर्दी. तेव्हा काय तुमचं एकंदरीत एक्सपिरियन्स काय, म्हणजे एवढं सगळं सामान वगैरे वरती घेऊन येता तुम्ही? सवय झाली आहे? 18 वर्ष झाले आता वर. हां बरोबर. आम्ही डेली ट्रेक करत असतो, पण ह्या रूटला जवळजवळ जास्त ट्रेक झालेले आहेत. बट पावसामध्ये तुम्हाला म्हणजे मी तर पहिल्यांदा बघितलं, कारण उन्हाळ्यात वगैरे आम्ही येतो त्यावेळेला एवढे दिसणार. ओके, चांगलं आहे. तर किती वाजेपर्यंत अशी म्हणजे लोकांच्या ते यायचं आहे? 6 वाजेपर्यंत. बघा मित्रांनो, कधी आलात तर काकांची इथे भेट द्या. आणि एवढ्या खालून एवढं सगळं मटेरियल आणणं ह्या ठिकाणी, आणि ते आपल्यासाठी बघू शकता पूर्णपणे भजी, वडापाव सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. श्रावणामध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या ठिकाणी हा स्टॉल बघायला मिळेल. ओके चला. आत्ताच तुम्ही बघितलात की त्या काकांनी त्या ठिकाणी स्टॉल लावला होता. ॲक्च्युली आपल्याला चालताना एवढं जड होते, त्यांनी एवढं सगळं मटेरियल वगैरे मित्रांनो एवढं उंचावर आणलेलं आहे. आणि ही जी गावातली माणसं आहेत, तुम्हाला तर माहिती आहे की आपण हल्ली बऱ्याच ठिकाणी असं फिरतोय, अनुभव घेतोय. खरंच खूप मानलं पाहिजे मित्रांनो, कारण आपल्याला स्वतःला यायचं म्हटलं तरी एवढी दमछाक होती. आणि समोर बघा पूर्ण आता धुका आलेला आहे, आणि बरेचसे आज माणसं देखील आलेली आहेत दर्शनासाठी. ॲक्च्युली आज रविवार आहे तरी देखील बराच सारा क्राऊड आहे. म्हणजे कसं आहे, त्यांना सुट्टी असते तर ऑब्वियसली आजच्या दिवशी येतात, नाहीतर मग सोमवार उद्या आहे, श्रावण सोमवार. आणि बरीचशी गर्दी तुम्हाला उद्या ह्या वाटेवर बघायला मिळेलच. आणि इकडे सगळे आपले मेंबर्स आहेत. इकडे रंजित आहे. रंजित, एकंदरीत काय सांगशील गावाबद्दल आणि या ट्रेकबद्दल? नाही, ट्रेक तर खूप आता म्हणजे पावसाळ्यात तर काय वाटत नाही यायला वरती. हम्म. ऊन जर असलं की जरा प्रॉब्लेम होतो त्यासाठी. डिफिकल्ट आता काय नाही, 1.5-2 तासात आपण वरती जाऊ. हो. आणि तसं तर काय रिस्की तर काय राहिलेलं नाही पहिल्यासारखं. पहिल्यासारखं खाली पूर्ण बसून यावं लागायचं. पॉईंट आहे तिथे. बरोबर. आता बरोबर स्टेप्स केलेले आहेत. साखळी वगैरे सगळं दिलेलं आहे प्रॉपर पण व्यवस्थित. जी साखळी दिलेली आहे तिथे सहजासहजी नका पकडू, कारण म्हणजे खूप तुम्ही वर्ष जास्त जास्त लोड देऊ नका. एक सपोर्ट म्हणून थोडक्यात आपलं ठीक आहे. ठीक आहे. बरोबर. तर ह्या मित्रांनो गोष्टी आहेत. कसं आहे, रणजितचं गावच हे आहे, त्यामुळे इथले ते गावकरी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या थ्रू होत असतात. साफसफाई म्हणा किंवा मग बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो, ते ह्यांच्या थ्रू होत असतात. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं तुम्ही पालन करा. आपण बऱ्याचदा बघतो की ट्रेकिंग तर करतो, पण कुठेतरी आपण रूल्स वगैरे विसरतोय. तर असं काय करू नका मित्रांनो. ट्रेकिंग करताना स्वतःची जीवाची पण काळजी घ्या, कारण बघा पूर्णपणे घनदाट जंगल आहे. कोणताही वन्य प्राणी देखील तुम्हाला दिसू शकतो. नाही असं नाही, आता काय रहदारी जास्त आहे त्यामुळे तसा काही विषय येणार नाही. बट कधी एकांत वेळेला आलात, आम्ही ज्या वेळेला नागेश्वरी ट्रेक म्हणजे केलेला आहे उन्हाळ्यात वगैरे, त्यावेळेला अक्षरशः इकडे कोणच नसायचं. फक्त आमचा जो काय ग्रुप 3-4 जणांचा असायचा तो त्यावेळेला पूर्ण अक्षरशः म्हणजे अगदी शांतता वगैरे अशी वाटायची. आता काय नाही, आता पूर्णपणे दगदग आहे. बघा क्लायमेट जे होतं आहे ना, मध्येच पाऊस मध्येच धुकं, एक सुंदर वातावरण झालेलं आहे. मित्रांनो चालतोय चालतच राहतोय, नुसता कंटिन्युअसली चालतोय. बघा ही गुफा आहे, दगड आहे एवढा मोठा. आणि आता इथे पुढे आपल्याला एक धबधबा बघायला मिळणार, आणि त्या ठिकाणी रॅलिंग लावलेली आहे. ॲक्च्युली काय ना, लास्ट इयर लावलं तेव्हा रॅलिंगचं काम चालू होतं. माझ्या मते आता पूर्णपैकी रॅलिंग झालेली आहे. मी म्हणतोय ना, नागेश्वरीचा जो ट्रेक आहे ना मित्रांनो, तो आता एवढा काय कठीण राहिलेला नाही, पूर्णपणे एकदम सॉर्ट आउट झालेला आहे. त्यामुळे आता कोणी कधी तुम्ही येऊ शकता. फक्त रात्री आता तर काळजी घ्या. थोडा जरा पुढे जाऊया आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो. मित्रांनो ट्रेक तर चालू आहे, आणि आपल्यासोबत केवढे मेंबर्स आलेत ना ते आता तुम्हाला दाखवतोय. बघा बघू शकता इकडे एवढे सगळे आपले इथे मित्रमंडळी आलेले आहेत. इकडे रंजित आहे, निकेतन आहे, निखिल आहे, इकडे ऋत्विक आहे, इकडे बघू शकता आपला मित्र आहे. दादा नाव सांगा तुमचं? संगम. आपला गौरव तरी बघू शकता बऱ्याच दिवसांनी भेट करत आलेली आहे. आणि इकडे आपला रोहित खापरे, तुम्ही त्याला ओळखतात. इकडे आपला सिद्धू आहे, नगरपालिका. सिद्धू चालला आहे. दम लागत होता पण सिद्धू चालला आहे. त्याला नाव सांगा? बघा मित्रांनो एवढे मेंबर्स आहेत, आणि अजून 2 जण आहेत पण ते वरती गेले आहेत. प्रणय आपल्यासोबत, ते 2 जण आहेत ते वरती चढलेले आहेत. आणि आजचा अनुभव हा थोडा थ्रिलिंग तर आहे, पण पाऊस येतोय जातोय, सगळ्या काय गोष्टी चालू आहेत, पण मजा मस्ती आहेत ना मित्रांनो तेवढीच जबरदस्त चालू आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आत्ता माझ्या मागे बघू शकता, तुम्हाला मगाशीच मी म्हटलं की आता रॅलिंगचा पट्टा चालू होईल. समोर बघा मित्रांनो ही रॅलिंग चालू झालेली आहे. त्या आता पूर्णपणे ही अशी जाऊन मग वरतीपर्यंत रॅलिंग असणार आहे. आणि वरती नागाच्या फणासारखं दिसणार एक सुळका आहे. आणि वरती एक नागेश्वर म्हणून एक देवस्थान आहे, खूप सुंदर देवस्थान आहे. 12ही महिने पाण्याचा स्रोत मित्रांनो त्या शिवपिंडीवर होत राहतो. आणि ही एक आपण एक म्हणतो एक चमत्कारिक गोष्ट आहे, कारण तुम्ही जर वरती बघाल
तो जो डोंगर आहे शेवटचा, त्या डोंगराच्या वरती असं कोणताही स्रोत नाही की तिथून पाणी खाली पडेल. एक बघूया ड्रोनच्या माध्यमातून जर वातावरण क्लिअर झालं तो देखील एक व्ह्यू दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. परंतु हे खूप सुंदर देवस्थान आहे चोरवणे या गावातलं. मित्र म्हणेन की श्रावणामध्ये तर याच, पण कधीतरी हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये देखील अनुभव घेण्यासाठी मित्रांनो ह्या ठिकाणी या, कारण खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. इकडे बघू शकता मित्रांनो आपल्यासोबत प्रणव देखील आहे. सॉरी प्रणय. मित्रांनो लास्ट टाइम आम्ही जी व्हिडिओ केली होती ना शेल्डीमध्ये, त्यावेळेला आपला हा मित्र जॉईन झालेला बघू शकता आणि हा दादा देखील जॉईन झालेला आहे. आता ओळख सांग. महेश धुळे. लास्ट टाइम आम्ही प्रणय जिथे गाडी लावली तिथे त्यांचं घर आहे. हा शेल्डी डोंगरवाडी. आता आपण आलो नागेश्वरी. आणि फर्स्ट टाइम आहे की हा फर्स्ट टाइम फर्स्ट नागेश्वरी. टाइम. कसा एक्सपिरियन्स आता? बेस्ट. चला मित्रांनो, मित्रमंडळी बरेचसे आपल्यासोबत आज आहेत. म्हटलं थोडे त्यांचे देखील आपण अनुभव घेत चाललेलो आहोत वरती. आणि थोडा आता एक अंतिम टप्पा आहे ट्रेकचा, आणि हा एक रॅलिंगचा पट्टा आहे वरती सर्व. इकडून आता आपल्याला रॅलिंग चालू होईल, मग तिकडून मग आपण थेट वरती मंदिरामध्ये पोचू. आणि पूर्णपणे वातावरण पण क्लिअर झाले. आता पुढे तुम्हाला आता व्ह्यू बघायला सुंदर मिळणार आहेत. रॅलिंगचा टप्पा जो की सगळ्यात शेवटचा टप्पा मानला जातो मित्रांनो या ट्रेकचा, तो आता चालू झालेला आहे. बघा पूर्णपणे संपूर्ण याची रॅलिंग आहे तिकडे. थ्रिलिंग अनुभव तर आहेच, पण तेवढी मजा देखील येते. हे कुठचे रे तुम्ही? लोकेशन काय? आमचं पालगड. पालगड. दापोली. आणि पहिल्यांदा येत आहे की नाही, मी दुसऱ्यांदा आलोय. दुसऱ्यांदा? बाकी पहिल्यांदाच आहे. बघा मित्रांनो आपल्या चिपळूणमधून भेटले. आता गावाचं नाव सांगा. आमचं गाव सती. सती. सगळेच? नाही, हे चिपळूणमधले वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत. वा, काय वरती गर्दी किती आहे? जबरदस्त. वरती आज रविवार असल्यामुळे काही एवढी गर्दी नाही. आणि उद्या गर्दी असली. एक्सपिरियन्स कसा आहे आजचा? एक नंबर. एक नंबर. किती वाजता निघालात? आम्ही सकाळी 6 वाजता निघालो. टाइमपास करत आम्ही वरती जाऊन आमचं जरा भजन वगैरे केलं. वा वा. खाली हे आवाज येणार. हे बघा, हे दादा कुठलं दादा नाव सांगा गावाचं? माझं नाव रोहित खांबे मांडकी. वा वा. चला मित्रांनो, आपले मित्रमंडळी अशी भेटत असतात मध्ये मध्ये. खूप भारी वाटते. ट्रेक आहे ना, ट्रेक हीच मित्रांनो मजा आहे ट्रेकची. चालतं तर आहे, बट आता एक थोडा रिस्की म्हणता येणार नाही. बट मित्रांनो इथे थोडीशी साखळदंड टाकलेली आहे, त्याला धरून तुम्हाला वर जायचं आहे. आणि ॲक्च्युली ती जी साखळ आहे ती खूप वर्षापासूनची आहे. मी नेहमी सांगतो की तुम्ही जास्त नका जोर देऊ प्रत्येक गोष्टीवर. इथे रॅलिंग वगैरे आहेत, बट ही माझ्या पाठीमागे बघा पूर्णपणे डायरेक्ट अशी दरी आहे आणि ही अशी रॅलिंग आहे. तर जास्त सपोर्ट देऊ नका. आणि पाठीमागे बघा, इथून आता आपल्याला असं वरती जायचं आहे चढत. तर चला इथून आता आपण वर जाऊया. ही बघा, ही अशी साखळी आहे मित्रांनो. तर जास्त लोड देऊ नका साखळीला. एक जस्ट सपोर्ट म्हणून तुम्ही फक्त धरा, कारण तुम्ही जर माझ्या पाठीमागाल बघाल तर पूर्ण डायरेक्टली दरी आहे. तो सावकाश या. आणि मी तर म्हणेन की मजा मस्ती करू नका ह्या पॅचमध्ये तरी. हा, कुठून आला तुम्ही? चालटी. आणि बघा एवढी छोटी मुलगी आहे मित्रांनो. आवड आहे. पूर्णपणे आता आपण असं चढून इथपर्यंत आलेलो आहोत वरती. आता अजून एक जवळजवळ एक अर्धा तास चढायचं असेल माझ्या मते. हो, म्हणून लागतोय थोडा लागतो, कारण काय पाऊस येऊन जाऊन आहे ना, त्यामुळे सगळी गडबड होते. रेनकोट घाला काढा, त्यात कशात गिअर्स आहेत ना सगळे ॲक्सेसरीज आहेत, त्यामुळे थोडं टेन्शन आहे. रेनकोट घालावं लागतं, नाही तर इच्छा अजिबात नाही रेनकोट घालायची. हो, फायनली मित्रांनो आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत वरती. आता इथून का 2 मिनिटावरच आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे दिलेला हे वासोडे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे इकडूनच वासोड्याला देखील आपण जाऊ शकतो. हे बघा इथून सरळ जर तुम्ही गेलात ना डायरेक्टली वासोड्याला जाल. ॲक्च्युली लास्ट टाइम आम्ही गेलेलो
बट कसं आहे परमिशन घेऊन गेलेलो. इकडून जायला फॉरेस्टची मनाई आहे, त्यामुळे तुम्हाला वासोड्याला जायचं असेल तर सातारा मार्गे जावं लागते. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे. समोरच बघा माझ्या इथे हे बोर्ड दिसतं आपल्याला. खूप मजा आली फायनली. काय होशील निखिल, एकदम फायनली पोचलो आपण वरती. बघा हा दादा दमत होता, हा दादा देखील इथपर्यंत आलेला आहे. होप सोडायचे सपोर्ट केलं मला. नाव काय तुझं? वेदांत तुम्ही बघा तुम्ही मला मोटिवेट केलं. आणि बघा हे सगळे त्यांचे मेंबर्स आहेत. तुमचा मित्र आला आज वरती बघा. होप्स द्या असंच होप्स द्या प्रत्येकांना. आणि खूप सुंदर आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हाच मित्रांनो तो सुळका आहे श्रीदेव नागेश्वर आपण जे देवस्थान म्हणतो. किती ठिकाणी आपल्याला हा सुळका बघायला मिळतो. एक नागाच्या फण्यासारखा दिसणारा हा सुळका आहे आणि त्याच्या खालीच आपल्याला हे देवस्थान बघायला मिळतं. श्री क्षेत्र नागेश्वर या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. समोरच्या या ठिकाणी देवस्थान आहे मित्रांनो. ॲक्च्युली गोप्रोची बॅटरी संपलेली आहे, त्यामुळे आता आपण आपला मोबाईल यूज करतो. आणि योगायोग बघा वरती पोहोचलो आणि गोप्रोची बॅटरी संपली. यांनी लाईन लागलेली आहे. दर्शनाला गर्दी बघा किती आहे. ती आज संडे आहे तरी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी आहे. आणि इकडे एक मोठी भीती म्हणजे माकडांची भीती आहे. आणि आता क्लायमेट पण पूर्णपणे धुके झालेलं आहे. थोडं म्हटलं क्लिअर भेटेल पण नाही, पूर्णपणे धुकेरी वातावरण आहे. नाहीतर इथून दिसणारा खालचा व्ह्यू हा खूप पाण्यासारखा असतो. तर तुम्ही आता बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी ही आपल्याला शंकराची पिंडी या ठिकाणी बघायला मिळते. आणि तुम्हाला मग असे म्हटलं ना की वर्षाचे 12 महिने जो पाण्याचा जो स्रोत असतो ना तो मित्रांनो पिंडीवर पडत असतो. हे बघा तुम्ही आता बघू शकता. हे बघा वर्षाचे पूर्णपणे 12 महिने. आता कसं आहे पाऊस आहे त्यामुळे पाणी पडतंच आहे, पण उन्हाळ्यात जरी तुम्ही आला तरी मित्रांनो तुम्हाला हे जे पाणी आहे ते या पिंडीवर पडताना पाहायला मिळेल. आणि हाच एक चमत्कार मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. इतक्या उंचावर देखील आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या ह्या ठिकाणून अनुभवायला मिळतात. आणि संपूर्ण जो काय थकवा आहे तो ह्या ठिकाणून आपल्याला निघून जातो. आणि इकडे आता पूजा वगैरे चालू आहे. आणि सगळी ही जी मंडळी आहेत ती आता ट्रेक करून एवढ्या वरती आलेली आहेत, आमच्यासोबतच होते आणि त्यामुळे एकदमच या ठिकाणी पोचलेले आहेत. सगळ्यात खतरनाक विषय म्हणजे इथे माकडं आहेत ही. आणि ही माकडं एवढी डेंजर आहेत ना, खाण्याचं वगैरे काय पदार्थ तुम्ही इकडे उघडलात ना तर मग डायरेक्टली घेऊन जातात. आणि इकडे कसं नारळ वगैरे फोडतो ना त्यामुळे नारळ वगैरे ते तर घेऊन जातातच, पण खाण्याचे कोणते पदार्थ जर तुम्ही इथे ओपन केलात की गेले म्हणून समजा. आणि खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो. ॲक्च्युली ही गुफा आहे तसं बघायला गेलात तर. पूर्णपणे अगदी पाण्याचा सोर्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय बघा सगळं अगदी पूर्णपणे. आणि काय आहे धुकं पसरलं त्यामुळे सर्व धुकं जे आहे ते ह्या साईडला आले, त्यामुळे तुम्हाला जरा क्लायमेट ब्लरिश वाटत असेल. आलेली मित्रांनो ही सर्व मंडळी आहेत बघू शकता. पहिल्यांदा वरद आला आहे बघू शकता. इकडे हा वरद आहे मित्रांनो. याचं वय आता 7वीत आहे आणि आमच्यासोबत आता जस्ट फिरायला वगैरे लागला आहे. आणि कंटेंट पण खूप सुंदर असतात. तुम्हाला मी याचा आयडी देखील मेन्शन करीन. आणि इकडे हा दादा देखील पहिल्यांदा आला आहे. काय अनुभव आहे तुझा दादा, आजचा अनुभव काय आहे? अनुभव एकदम मस्त. नक्कीच या सगळेजण इथे. मी प्रॉपर नाशिकचा आहे. हा. नाशिकवरून यांच्या ठरलेल्याप्रमाणे मी ट्रेनिंग मध्ये जॉईन झालोय. वा वा. या आणि नक्की तुम्ही सगळे. वरद काय सांगशील वरद? एक नंबर एक्सपिरियन्स होता आजचा. आणि इतकं ठरलं होता तुम्ही जर आलात तर जरा काळजी घ्या. आणि एक नंबर आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. नागेश्वरी देवस्थानला तर आता आपण भेट दिलेली जावे. त्यानंतर आता या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला थांबलोय. प्रत्येकाने काही ना काहीतरी वेगवेगळं आणलेलं आहे. कोणी फरसाण आणलं आहे, कोणी भाकरी आणलेली, कोण सँडविच आणलं आहे. म्हणजे ग्रुपची जी मजा आहे ना ती एक वेगळीच आहे. आणि इकडे रोहित आहे, इकडे निखिल आहे, रणजित तर आता निघाला आहे घरी बघू शकता. बट एक काळजी आम्ही नेहमी घेतो की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी जे काय खातो त्यानंतर आपल्यासोबत जो कचरा आहे ना तो आम्ही आवर्जून नेतो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रत्येकानं हीच विनंती आहे की आता कसं आहे क्राऊड पण जास्त आहे तर कचरा मित्रांनो बिलकुल करू नका. प्लीज 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 खूप मोठी विनंती राहील तुम्हाला. कचरा बिलकुल करू नका, कारण खूप उंचावरचे देवस्थान आहे. ह्या ठिकाणी कोणी असं साफ करण्यासाठी नाही आहे. सो आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आणि हे जे पूर्ण परिसर आहे तो पूर्ण साफसफाई आपल्यालाच ठेवायचा आहे. आणि इकडे माकडे देखील आहेत. सो जर काय खाता आहे तर जरा थोडं सावधान येईल, कारण आपल्या समोरच्या ज्या गोष्टी आहेत त्या पटकन ते उचलतात. त्यामुळे जरा थोड्या गोष्टी जपूनच ह्या ठिकाणी वावर करा. मित्र बघितलं असाल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र नागेश्वर हे जे देवस्थान आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ॲक्च्युली ही काय ना बऱ्याच साऱ्या लोकांचे मेसेज होते की आता इथं नागेश्वर ट्रेकबद्दल आम्हाला सांग, कारण हा पट्टा जो आहे भेलसई आमडस तसंच मग तिकडे देखील आपण बरंचसं फिरलो आहे. त्यामुळे बरेचसे आपले सबस्क्रायबर देखील जमा झालेले आहेत. त्यांचे मला मेसेज होते इंस्टाग्रामला. सो आज आपण डिटेल पूर्णपणे ट्रेक दिलेला आहे. ॲक्च्युली किती तासाचा ट्रेक आहे काय आहे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे, त्याबद्दल काही विषय नाही. तर चिपळूणच्या आसपास किंवा जर तुम्ही मुंबई पुण्यावरून असाल आणि जर तुम्हाला ट्रेक करत असेल ना तरी काही एवढं हरकत नाही. आरामाचा ट्रेक आहे. फक्त एवढंच आहे की स्वतःची काळजी घेऊन करा, कारण एका ठिकाणी रॅलिंग आहेत. एनिवे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडत असतील ना जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.